मुंबईत सांताक्रूज मधल्या पालिका रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाली आहे। या घटनेनंतर सकाळपासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। डॉक्टरांच्या आंदोलनामुळे इथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत। 6 बजे से खड़ा अभी तक अंदर नहीं लिया है। बच्चों को बुखार है, बुखार है बच्चों को, कल से बुखार है, तेज बुखार है। देखो सर, डॉक्टर लोग आपस में मर रहे हैं या क्या कर रहे हैं, उससे क्या मतलब है? पब्लिक क्या करेगा बोलो? हम लोग भी मरे, हम लोग मरे क्या? जरा समझाओ उसको। अभी लफड़ा करना अच्छा है क्या? आज 10 दिवस झाला मला येतो मी। आज उद्या सांगितलं का ब्लड टेस्ट करा म्हणून आज आलो मी। आणि आज काय हे हडताल आहे। आता काय करू मी? वीएन देसाई रुग्णालयामध्ये गरिबांना ट्रीटमेंट मिळत नाही, गरिबांवर विशेष लक्ष दिलं जात नाही, गरिबांना शेड्यूलवर असलेली औषधं मिळत नाहीत, डेंग्यू पेशंटना ॲडमिट करून घेत नाहीत। अशा प्रश्नांना घेऊन प्रेमकुमार शर्मा नावाच्या 10 वर्षाच्या मुलाला 3 दिवस सतत ताप येत असताना सुद्धा डॉक्टर ॲडमिट का करून घेत नाहीत म्हणून मी त्यांना विचारण्यासाठी गेलो होतो, तुम्ही ॲडमिट करा। पण डॉक्टर प्रशांत अजिबात ऐकायला तयार नाहीत आणि प्रचंड उलटं ते उत्तर देत होते। त्याच्यामुळे हा विषय तुतुमेपर्यंत झाला। पण आम्ही पोलिसांना सांगितलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा, अजिबात कुठच्याही प्रकारची मारहाण झालेली नाही आहे। आपण बघितलं भाजप नगरसेवक महेश पारकर यांनी मारहाणीचे आरोप फेटाळलेत। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, काय एकूण स्थिती? रुग्णांचे हाल तर होतातच, मात्र दुसरीकडे भाजपचे नगरसेवक मारहाण केल्याचे आरोपही फेटाळत आहेत। नक्कीच भूषण, की भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याचे आरोप जरी फेटाळत असले तरी रुग्णालय प्रशासन मात्र अजूनही कामावर नाहीये। अजूनही फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून ती चालवली जात आहे, पण त्यामध्ये पण सुद्धा गैरव्यवहार दिसतोय। कारण जे रुग्ण येत आहेत त्यांना परस्पर बाहेरून रुग्णालयाच्या बाहेरून परत पाठवलं जात आहे। एकंदरीतच जे काल डेंग्यूच्या पेशंटला ऍडमिट केलं नाही म्हणून जे रुग्णालय प्रशासनाबरोबर ते डॉक्टर प्रशांत म्हणून आहे त्यांच्याबरोबर त्यांची महेश पारकर यांची बाचाबाची झाली होती, याचा निषेध करत आज रुग्णालय प्रशासनाने पूर्णपणे काम बंद केलेलं आहे। तर आज आतापर्यंत जेवढे रुग्ण येत आहेत ते मात्र हात हलवत परत झालेले आहेत। आज मुंबईमध्ये साथीचे रोग फैलावलेले आहेत, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये हाल मात्र होत आहेत त्या फक्त रुग्णांचे आणि रुग्णांचे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।